हॅलो माता भगिनी आणि माझे भाऊ बंधू आणि भगिनींनो, आज आपण विचार करतोय इंडियन आर्मी, आपले जे फ्रीडम फायटर आहेत, ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत आपला देश कमवण्यासाठी त्यांनी स्वतः डेडिकेट केले, त्यांनी स्वतःसाठी जीव दिलाय. तसं आपण काय करतो का? आपण काय बघतो, फक्त प्रॉपर्टी साठी आपण भांडतोय. आज आर्मी लोक पण हा विचार करत नाहीयेत की ते स्वतःची आई मुलं ठेवून ते सीमेवरती लढतायत. एक गोळी खाल्ली तरी दुसरं पाऊल पुढे टाकतायत आपल्यासाठी. आणि आपण काय करतो? काहीच नाही. आपण फक्त आपल्यातले भांडतो, हे तू माझी प्रॉपर्टी माझी, तुझी प्रॉपर्टी तुझी, हे असं हे तसं आहे. आतापर्यंत जे जे मुघलांनी आपल्यावरती राज्य केलं, आपल्याला काही आपल्यावरती आता अजून कोणतरी राज्य करणार आहे. आतापर्यंत ठीक आहे, हे लोक आहेत म्हणून आपण सेफ आहेत, एवढं लक्षात घ्या. आपण 2 मिनिटं सुद्धा त्याच्यासाठी वेळ काढत नाही. 2 मिनिटं सुद्धा आपण मिलिटरीवरती, आपला आर्मी कोण गेला तरी आपल्याला काही वाईट वाटत नाही. आपण कधी श्रद्धांजली त्यांना अर्पण केली कधी? डोळे बंद करून 1 सेकंड तरी आपण थांबलोय का? आपण बघतो फक्त 26 जानेवारी, 15 ऑगस्ट या दिवशी फक्त झेंडे मिळवतो. त्या झेंड्याला पण नंतर काही रिस्पेक्ट देत नाही आपण, त्या फ्लॅगला पण काही रिस्पेक्ट देत नाही. व्हाय वी आर डुइंग दिस? बाबांनो, ही माणसं आहेत म्हणून आपण सगळे नीट आहोत. कोरोनाच्या काळात बघितलं असणार तुम्ही कसं आपल्यावरती वेळ आली, कोण आपल्याबरोबर उभे होतं, सीमेवरती कशी चालली होती परिस्थिती. ते बिचारे, ते मिलिटरीवाले जे लढतात आपल्यासाठी, त्याच्यात प्रत्येकाची बहीण, प्रत्येकाचा भाऊ, प्रत्येकाचा मोठा कोणतरी असतंच फॅमिली मधलं. आज ते लढतात सीमेवरती आणि आपण म्हणतो प्रॉपर्टीसाठी. ज्या ज्या आधी कसं आपल्यावरती जेव्हा मुघलांनी राज्य केलं ना, आपली प्रॉपर्टी म्हणून आपल्याला काय राहिलंच नाही, दुसऱ्यांनी येऊन लुटून गेलेलं सगळं. आणि जे पूर्वजांनी आपल्याला शिकवलंय, ते छत्रपती शिवाजी महाराज असतील, जे आपल्यासाठी लढलेत, त्यांनी विचार पण नाही केला की ही प्रॉपर्टी माझी. आखा गड किल्ला यांनी देशासाठी, म्हणजे महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी त्यांनी दाखवला, मी कमवलं पण ही माझी प्रॉपर्टी नाही, ही महाराष्ट्राची प्रॉपर्टी आहे. आणि आज काय करतो आपण? आपला माणूस दुरावतो आपण. ए चल, हा माझा स्वार्थ आहे, मी माझ्या स्वार्थासाठी कुणा त्रास झाला तरी चालेल. आणि आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो घरात लावतो. अरे कशाला लावता? काय गरज आहे? आज जर तुम्हाला वागायचं असेल तर मग उपयोग काय नाही या गोष्टींचा. आणि मला जसं वाटतं की तुम्ही मिलिटरीला पण जे आहे, तुम्ही जर थोडी मदत केली, मी तर करणारच आहे 100%. पण एक आपण तर चांगली क्षमतेने जरी आला आपल्याकडे, जो थोडी जरी आपण त्यांना मदत झाली ना, की ठीक आहे बाबा, आपला एक रस्ता नीट असावा, आपलं एक माणुसकी असावी, एवढं जरी आपण विचार केला ना, तरी आपण एकत्र येऊ शकतो. आणि या देशात आपल्या जे ऑपोजिशन आहेत, म्हणजे आपले म्हणजे जे सीमेवरती लढतात, त्यांना पण थोडंसं समाधान मिळेल की आपण कुठे कुणातरी आपण सपोर्ट करतो. म्हणजे मला कळालं तुम्हाला काय म्हणायचं. माझे पॉइंट तुम्हाला चांगलंच कळतात ना, काय मला काय म्हणायचं ते. की आपण जेव्हा विचार करतो ना, यांना अशा प्रकारे आपण हेल्प केली पाहिजे की बाबा तिकडे सीमेवरती लढतात, तर ऍटलीस्ट इथे आपण तरी आपण एकत्र असलं पाहिजे. की पुढच्याने आपल्यावरती जरी म्हटलं नाही पाहिजे, की पुढच्या कंट्रीने सुद्धा आपल्यावरती वोट दाखवलं नाही पाहिजे, अरे इंडियामध्ये किती मोठी माणुसकी आहे. ते सगळ्यांना आपलं करून घेतात. पण आज तसं होतं का आपल्या बाबतीत? आपल्या इंडियात नाही होत. आम्ही आमच्या स्वार्थासाठी आम्ही काही करू शकतो. आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा घरात फोटो लावतो. गरज काय? आणि म्हणायचं आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. आणि लोकांना त्रास झाला तरी चालेल, आम्ही कसंही वागू, आम्ही स्वार्थासाठी आम्ही काही करू. याला काय अर्थ आहे? असं कुठे असतो का आपलं? आणि आपण म्हणतो आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. अरे
खरे मावळे जे असतात ना त्यांना जाणीव असली पाहिजे की छत्रपती शिवाजी आपल्याला महाराजांनी आपल्याला काय शिकवलं आणि आपण काय करतोय. वरतून त्यांना वाटत असेल अरे मी ह्या महाराष्ट्राला काय दिलं आणि महाराष्ट्र आता कुठल्या वळणावर आहे, हा देश कुठल्या वळणावर आहे. प्रॉपर्टीसाठी भांडतात. इथं इंडियन आर्मी स्वतःच्या मुलांकडे पण नीट लक्ष देता येत नाही त्यांना. काय काय तर 18-19 वर्षाची मुलं गोळी खाऊन जात आहेत, दिवस रात्र सीमेवरती लढतात. थोडी जरी मदत म्हणून आपण जरी माणुसकी जरी आपण दाखवली ना आपल्यात तरी त्यांना एक प्रकारचं समाधान वाटेल की अरे हा महाराष्ट्र कुठे गेला, हा देश कुठे गेला. बाबांनो एकत्र या. एक म्हण आहे, कुणी कुणाला छळू नका. आज एवढंच मी सांगतो तुम्हाला. आता मला काही जास्ती बोलायचं नाहीये. तुम्हाला माझ्या भावना, माझे जे पॉइंट्स आहेत तुम्हाला कळले असतील. प्लीज एकत्र या, एकत्र राहा आणि जे काही आपल्या पूर्वजांनी आपल्या करून घेऊन ठेवलंय, जे काही आपल्याला शिकवलंय ते आयुष्यभरासाठी म्हणून तसं वागा. नुसतं नावापुरतं म्हणू नका. त्याला आत्मसात करा. आत्मसात म्हणतोय मी करा आणि ते येऊ द्या जगासमोर, देशासमोर की हा लोकांनी म्हटलं पाहिजे अरे महाराष्ट्र बघा कसा चाललाय, देश कसा चाललाय. तरच म्हणता येईल हा महाराष्ट्र, हा देश एकत्र टिकेल, राहील. एवढंच मला म्हणणं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.